मित्रांनो, सकाळ सकाळ रेडी झालो आणि हा आहे दुसरा दिवस। सकाळी 6:26 झाले होते। गाडीवर बॅग आपल्या बांधल्या आणि निघालो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे। येथून आपल्याला जायचं होतं ओंकारेश्वरला। ओंकारेश्वर येथून 257 किलोमीटर होतं। सकाळ सकाळ पोचलो महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डरवर। तुम्ही पाहू शकता हे बॉर्डरवर टू व्हीलरसाठी काही चेकिंग नसते, फोर व्हीलरसाठी पण काही नसते। कमर्शियल व्हेकलचे फक्त चेकिंग होते, त्यांचे वेट आणि कोणत्या दिवशी एंट्री झाली, कोणत्या टाइमला एंट्री झाली ते पाहिलं। नंतर पाऊस चालू झाला, त्यानंतर रेनकोट वगैरे घातला। थोड्या अंतरावर आल्यावर हवा कमी झाली होती तर पंक्चर चेक केली तर पंक्चर काही नव्हती। मग फायनली ओंकारेश्वरला पोहोचलो। पाऊस असल्यामुळे जास्त काही शूट केला नाही। तुम्ही पाहू शकता इथे माझ्या पाठीमागे आहे ते ओंकारेश्वरचं मंदिर आहे आणि ते खालून वरतीपर्यंत शिड्या आहेत, त्याला रांग लागते इतकी मोठी। आणि ही नर्मदा नदी आहे, नर्मदा नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे। फायनली ओंकारेश्वर मंदिराचे द्वार भेटलं मला। खूप लांब त्या साईडनी चालत मी ह्या साईडला आलेलो आहे ब्रिजवरनं। त्यानंतर खूप लांब लाईन होती, तब्बल 4 तास लागेल असं सांगितलं। त्यानंतर मला करमाळ्याचे काही मित्र भेटले, त्यांच्याबरोबर डायरेक्ट दर्शनाचा पास घेतला आणि डायरेक्ट दर्शन घेतले। कारण मला पुढे उज्जैनला देखील जायचे होते, ते तिथून 144 किलोमीटर आहे। उज्जैनच्या महाकालेश्वरचे दर्शन आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊ।